पाटील, लोकसभा निरीक्षक हातकंबे, माननीय शिवसेना पक्षनेते एकनाथ शिंदे साहेब यांनी मला या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये नियुक्ती केलेली आहे। मी शनिवारपासून या मतदारसंघामध्ये 6 विधानसभामध्ये इथल्या पक्ष नेतृत्वाला न कळलं होता, म्हणजे स्वतःची चाचपणी करणं आवश्यक होतं। कारण वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवरती वेगवेगळे विषय हाताळले जात होते, म्हणून मला ते फिरून जनतेचा अहवाल घेणं अपेक्षित होतं। तो अहवाल मी गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये घेतलेला आहे। घेतल्यानंतर आपल्या मनातला संभ्रम जो आहे हा दूर व्हावा म्हणून ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे। माननीय शिवसेना पक्षाच्या मुख्य नेत्याने धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। वृत्तपत्रामध्ये आपण सर्वांनी वाचला असेल, इलेक्ट्रिक मीडियाने सुद्धा आपण त्याचं अवलोकन केलं असेल। त्यामुळे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मनात शंका नसावी म्हणून हा संदेश आपल्यापर्यंत जावा म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचा मुख्य उद्देश होता। कालच आमचे मित्र पक्ष भाजपबरोबर कोर कमिटीची मीटिंग आयोजित केली होती। त्यामध्ये हा विषय मी मांडलेला आहे, त्यांना सगळ्यांना यावर सूचित केलेला आहे। आणि सर्वांनी ही लोकसभेची निवडणूक असल्यामुळे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी युतीमध्ये जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी सर्व आपण कटिबद्ध आहोत, असं सर्वांनी एकमुखाने काल हात उंचावून सिद्ध केलेला आहे। म्हणून वृत्तवाहिनीवरती ज्या शंका आहेत त्या शंका आता यापुढे थांबतील अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करावी, तर ते वावगं नसावं। या 6 विधानसभामध्ये दौरा करत असताना बऱ्याचशा ठिकाणी मला चांगले अनुभव आले। धैर्यशील मानेने कमी काळामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत केलेली विकासाची कामं असतील किंवा त्यांना मानणारा वर्ग आहे, भाजप असेल, अजितदादा पवार गट असेल, आरपीआय असेल, सर्वांनी आपापल्या परीनेची कामं केलेली आहेत। या सर्वांना बरोबर घेऊन या लोकसभेमध्ये धैर्यशील माने कसे चांगल्या मताने विजयी होतील आणि भाजपचा जो नारा आहे 400 पार, त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत असं सर्वांनी मनोमनी ठरवलेलं आहे।